नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शरीराच्या आत नेमकं काय चाललेलं असतं? चला तर आज एका अशाच अविश्वसनीय प्रवासावर जाऊया. आपल्या शरीराच्या आत अगदी रक्ताच्या एका थेंबामध्ये डोकावून पाहूया. एक विचार करूया. आपण खेळतोय, बागडतोय आणि अचानक पडलो. किंवा समजा घरात काही काम करताना चुकून बोट कापलं. कार होतं, जखम होते आणि त्यातून काय बाहेर येतं? रक्त, हो ना? हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी आलेलाच आहे. अगदी बरोबर, रक्त. पण हे जे लाल रंगाचं द्रव बाहेर येतं, ज्याला आपण जीवनदायी म्हणतो, ते नक्की आहे तरी काय? म्हणजे ते कशापासून बनलेलं आहे? आणि त्याचं आपल्या शरीरातलं काम तरी काय? चला, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. आपलं शरीर आहे ना, ते एका मोठ्या गजबजलेल्या शहरासारखं आहे असं समजा. आणि या शहरात रस्त्यांचं एक भलं मोठं जाळं पसरलेलं आहे. याच आहेत आपल्या रक्तवाहिन्या. या रस्त्यांवरून रक्त नावाची गाडी सतत फिरत असते. प्रत्येक घरापर्यंत, म्हणजे आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत गरजेच्या वस्तू पोचवते आणि तिथला कचरा गोळा करून बाहेर काढते. कमाल आहे ना? तर मग शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर रक्त म्हणजे काय? रक्त म्हणजे एक असा द्रवपदार्थ जो ह्या रक्तवाहिन्यांमधून म्हणजे आपल्या शरीराच्या रस्त्यांवरून सतत वाहत असतो. आणि याचं मुख्य काम आहे ट्रान्सपोर्टेशनचं. म्हणजे पचलेलं अन्न, ऑक्सिजन आणि शरीराला नको असलेले टाकाऊ पदार्थ ह्या सगळ्यांची वाहतूक करणं. बरं, मग आता या रक्ताची रचना कशी असते ते पाहूया. म्हणजे ते बनलेलं कशापासून आहे? तर मुख्यत्वे दोन गोष्टींपासून. एक म्हणजे त्याचा द्रवरूप भाग आणि दुसरा म्हणजे त्या तरंगणाऱ्या वेगवेगळ्या पेशी. रक्ताच्या या द्रवरूप भागाला एक खास नाव आहे. त्याला म्हणतात रक्तरस किंवा प्लाझ्मा. आता अशी कल्पना करा की ही एक नदी आहे आणि या नदीच्या पाण्यात वेगवेगळ्या पेशी नावाच्या होड्या तरंगतायत. हा प्लाझ्माच आहे ज्यामुळे रक्त वाहू शकतं. तर मग या पेशींच्या टीममधल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मेंबरला भेटूया का? या आहेत तांबड्या रक्तपेशी. आपल्या शरीरातले ऑक्सिजन कुरिअर्स, जे 24 तास न थकता काम करत असतात. या तांबड्या पेशींची खासियत काय माहितीये? यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक लाल रंगाचा घटक असतो. आणि हे हिमोग्लोबिन म्हणजे जणू काही ऑक्सिजनसाठी एक चुंबकच आहे. ते फुफ्फुसांमधून ऑक्सिजनला पकडतं आणि शरीराच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतं. आणि हो, आपल्या रक्ताला जो तो लालभडक रंग दिसतो ना, तो याच हिमोग्लोबिनमुळे. आता टीममधल्या दुसऱ्या सदस्यांना भेटायला तयार आहात. या आहेत पांढऱ्या रक्तपेशी, म्हणजे आपल्या शरीराचे सैनिक, आपले बॉडीगार्ड्स. यांचं काम अगदी स्पष्ट आहे. जेव्हा कधीही बाहेरचे जंतू म्हणजे जर्म्स किंवा व्हायरस आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा या पांढऱ्या पेशी थेट त्यांच्यावर हल्ला चढवतात, त्यांच्याशी लढतात आणि आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात. आणि आता टीममधले तिसरे सदस्य, जे इमर्जन्सीच्या वेळी सगळ्यात आधी धावून येतात, आपले फर्स्ट रिस्पॉन्डर्स, प्लेटलेट्स किंवा मराठीत आपण त्यांना म्हणतो त्राक्कण. यांचं काम समजून घेण्यासाठी आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत जाऊया, एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून. समजा बुझो नावाचा एक मुलगा खेळत होता आणि खेळता खेळता तो पडला. त्याच्या गुडघ्याला जखम झाली आणि साहजिकच जखमेतून रक्त वाहू लागलं. पण थोड्याच वेळात एक गंमत झाली. रक्त वाहणं आपोआप थांबलं आणि त्या जखमेवर एक गडद लाल रंगाची गुठळी तयार झाली, म्हणजे खपली धरली. बुझोला प्रश्न पडला, अरे, हे असं का झालं? रक्त थांबलं कसं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेटलेट्स. हो, रक्त गोठवण्याची ही जादू आपल्या रक्तातील ह्याच तिसऱ्या प्रकारच्या पेशी करतात. जखम झाली की या प्लेटलेट्स लगेच तिथे जमा होतात, एक जाळी तयार करतात आणि रक्तप्रवाह बंद करून टाकतात. म्हणजे एक प्रकारे डॅम बांधतात. किती हुशारीने काम चालतं, नाही का? चला, तर मग या जबरदस्त टीमच्या कामावर एकदा पटकन नजर टाकूया. तांबड्या पेशी, त्यांचं काम ऑक्सिजनची वाहतूक करणं. पांढऱ्या पेशी, त्यांचं काम जंतूंशी लढणं. आणि प्लेटलेट्स, त्यांचं काम रक्तस्राव थांबवणं. खरंच काय अफलातून टीमवर्क आहे. आणि या तिन्ही प्रकारच्या पेशी त्या प्लाझ्मा नावाच्या नदीतून एकत्र प्रवास करत असतात. आपलं शरीर जिवंत आणि निरोगी ठेवण्यासाठी त्या एक सेकंदही न थांबता अहोरात्र काम करत असतात. म्हणजे बघा, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्येच जणू काही जीवनाचा हा संपूर्ण कारखानाच आहे. तर आज आपण रक्ताच्या एका थेंबात दडलेल्या या अद्भुत दुनियेची सफर केली. पण एक प्रश्न मनात येतोच. या संपूर्ण वाहतूक प्रणालीला, या जीवनदायी नदीला, प्रत्येक सेकंदाला न थांबता प्रवाहित ठेवण्याची ताकद कुठून येते? आपल्या शरीरात असा कोणता शक्तिशाली पंप आहे जो हे सगळं चालवतो?